विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेचे विविध व्हिडिओ पाहतोय, मार्गदर्शन घेतोय। तर बाळांनो, आपण आज विराम चिन्हे जे आहेत मराठीमध्ये त्या विराम चिन्हांवर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते आपण आज पाहणार आहोत। तर पहिल्यांदा विराम चिन्ह कोणते असतात ते पाहून घेऊया आपण। तर बघा, हा पूर्ण विराम असतो की ज्याला फुल स्टॉप म्हणता तुम्ही। हा स्वल्पविराम आहे, याला अर्धविराम म्हणतात, याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात, याला उद्गारवाचक चिन्ह म्हणतात। हे कोणतं चिन्ह आहे? प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे। बघा, दोन दिसतात इथं, इकडे दोन आणि इकडे दोन, वाक्याच्या सुरुवातीला दोन आणि शेवटी दोन, याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात। ओके, तर याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आपण आता पाहूया। बघा, प्रश्न 1 जो आहे तो आहे पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा। तर बघा, वाक्य दिले आपल्याला, उद्या काय तो निर्णय कळेल। बघा, वाक्य काय आहे? उद्या काय तो निर्णय कळेल। तर मित्रांनो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते पहिल्यांदा बघायचं। हे प्रश्नार्थक वाक्य आहे का? हे उद्गारवाचक वाक्य आहे का? की हे आपलं विधानार्थी वाक्य आहे? तर मित्रांनो बघा, उद्या काय तो निर्णय कळेल हे आपलं साधं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे। कारण की तुम्ही म्हणाल इथं काय वापरले म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आहे, तर इथं कुठेही प्रश्न विचारलेला नाही, बरोबर की नाही? म्हणजे इथं कोणतं येणार आहे चिन्ह? पूर्णविराम येणार आहे। तर पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दुसरा, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा। प्रश्न आहे, वाक्य दिलंय आपल्याला, रूपा शाळेत का जात नाही? इथं प्रश्न विचारले बघा, रूपा शाळेत का जात नाही प्रश्न विचारलाय। मग प्रश्नाच्या शेवटी कोणतं चिन्ह असतं मित्रांनो? तर ते असतं प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह कुठं आहे बघा? पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढे पाहूया, प्रश्न तिसरा, चुकीचे विराम चिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। चुकीचं विराम चिन्ह बघा, इथं म्हणले मला गाणे आवडते, पूर्णविराम दिलेला आहे। ती काय करते, पूर्णविराम दिलेला आहे। गौरी छान गाते, पूर्णविराम दिलेला आहे शेवटी। त्याने भाषण दिले, पूर्णविराम दिलेला आहे। तर इथं बघा, ती काय करते हा प्रश्न आहे बघा, ती काय करते, आणि याच्या शेवटी प्रश्नाच्या शेवटी काय पाहिजे? इथं प्रश्नचिन्ह पाहिजे, पण इथं पूर्णविराम दिलाय म्हणजे चुकीचं विराम चिन्ह घातलंय, म्हणून हा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपला बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा। केवढा मोठा प्राणी हा? बघा, केवढा मोठा प्राणी हा, विराम चिन्ह कोणतं येणार आहे ते आपल्याला निवडायचे। प्रश्नचिन्ह येणार आहे, पूर्णविराम येणार आहे, उद्गार चिन्ह येणार आहे का स्वल्पविराम येणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येणार आहे। केवढा मोठा प्राणी हा, उद्गार चिन्ह येणार आहे त्या ठिकाणी। तर पुढचा प्रश्न, बघा आता पाचवा प्रश्न बघा, वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्याच्या योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। त्याने असे का केले असेल? याच्यात विराम चिन्ह कोणतं आले बघा, हे आलेलं आहे विराम चिन्ह। मग या चिन्हाला काय म्हणतात? हे चिन्ह हे चिन्ह कोणत्या प्रकारचं आहे? तर हे आहे प्रश्नचिन्ह। मग प्रश्नचिन्ह पर्याय आहे का आपला? आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, प्रश्न 6 बघा, वाक्यातील विराम चिन्ह ओळखून त्याच्या योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा। तर बघा, ओहो तू उत्कृष्ट कामगिरी केलीस। आता या ठिकाणी विराम चिन्ह बघा कोणतं आलं, हे आलेलं आहे विराम चिन्ह। मग या चिन्हाला काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह म्हणतात, है की नाही? बरोबर का? म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे? उद्गार चिन्ह, पर्याय क्रमांक 2 येणार आहे। तर पुढचा प्रश्न बघा,
7वा प्रश्न बघा. आपल्याला 7वा प्रश्न काय दिलाय तो बघा एकदा. चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. बघा इथं चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. पहिलं वाक्य आहे सुंदर बगीचा आहे, हा उद्गार चिन्ह आहे. पुढे आहे कोण आलंय तिकडे, हा प्रश्न आहे म्हणून इथं प्रश्नचिन्ह आहे. तो नेहमी खेळतो, याच्या शेवटी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. सायली, राणी व रिया अभ्यास करतात, याच्या शेवटी पूर्णविराम आहे. मग चुकीचं विराम चिन्ह कुठं घातले बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये. कारण की हे विधानार्थी वाक्य आहे, इथं पूर्णविराम पाहिजे, त्यांनी उद्गार चिन्ह दिले. हे उद्गारवाचक वाक्य नाहीये, इथं पूर्णविराम पाहिजे, त्यांनी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. म्हणून हा तिसरा पर्याय चुकीचा आहे. तर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 8वा बघा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आवश्यक आहे त्याचा योग्य पर्याय निवडा. बघा पहिला प्रश्न आहे मी नियमित अभ्यास करतो, या वाक्याच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह पाहिजे. तर मित्रांनो हे वाक्य साधं वाक्य आहे की नाही, हे वाक्य साधं वाक्य आहे म्हणून इथं काय पाहिजे, पूर्णविराम पाहिजे आहे का. पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम. मी नियमित अभ्यास करतो. पुढचा प्रश्न 9वा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य होईल. बघा वाक्य काय बघायचं पहिल्यांदा, ते कोणत्या प्रकारचं आहे ते बघायचं, मग विरामचिन्ह ठरवायचं. मी जाऊ का खेळायला. तर मित्रांनो हा प्रश्न वाटतोय, तुम्हाला काय वाटतं, हा प्रश्नच वाटतोय ना. मी जाऊ का खेळायला हा प्रश्न आहे आणि प्रश्नाच्या शेवटी कोणतं वाक्य येतं, प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह आहे का. प्रश्नार्थक चिन्ह पर्यायामध्ये आहे 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 पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न सोडवायचे होते. आता पुढचा प्रश्न पहा. अर्धविराम यासाठी योग्य विराम चिन्ह निवडा. अर्धविराम कोणता आहे ते खालील पर्यायातून निवडायचे आपल्याला. पहिल्या पर्यायामध्ये अर्धविराम दिलाय का, दुसऱ्या पर्यायामध्ये अर्धविराम आहे का, तिसऱ्या पर्यायामध्ये अर्धविराम आहे का, चौथ्या पर्यायामध्ये अर्धविराम आहे का. तर मित्रांनो पहिल्या पर्यायामध्ये जे चिन्ह आहे ना त्याला उद्गार चिन्ह म्हणतात, दुसऱ्या पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र आपल्याला हवा असलेला अर्धविराम आहे. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हासाठी असणारे योग्य विराम चिन्ह निवडा. तर बघा प्रश्नचिन्ह पहिल्या पर्यायामध्ये पूर्णविराम आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आहे का नाही, आणि तिसऱ्या पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह आहे. बघा पुढचा. या विराम चिन्हाचे योग्य नाव निवडा. तर हे विराम चिन्ह कोणतं आहे बघा, तर हे प्रश्नचिन्ह आहे की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. या विराम चिन्हाचे नाव निवडा. तर मित्रांनो हे विराम चिन्ह कोणतं आहे, तर हे एकेरी अवतरण चिन्ह आहे. कोणतं आहे, हे एकेरी अवतरण चिन्ह आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. या विराम चिन्हाचे योग्य नाव निवडा. तर हे विराम चिन्ह कोणतं आहे मित्रांनो, तर मित्रांनो हे उद्गार चिन्ह आहे, बरोबर का. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6 ते 10 साठी खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. बघा प्रश्न 6वा आहे आहेच खरा कल्पकतेचा बादशहा. तर या वाक्यातलं विरामचिन्ह कोणतं आहे बघा, हे आहे. या चिन्हाला काय म्हणतो आपण, या चिन्हाला काय म्हणतो आपण, उद्गार चिन्ह. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. तुझा वाढदिवस केव्हा असतो. तर या ठिकाणी कोणतं विरामचिन्ह आहे, हे विरामचिन्ह आहे, मग याला काय म्हणायचं, प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 4. पुढे. किमया गवार, पडवळ, कोबी, भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते. तर या वाक्यामध्ये असलेलं विरामचिन्ह कोणतं आहे बघा. तर बघा इथं स्वल्पविराम आहे, इथं स्वल्पविराम आहे, इथं स्वल्पविराम आहे आणि इथं पूर्णविराम आहे. तर इथं पूर्णविराम आहे का कुठं पर्यायामध्ये, तर नाहीये. मग हे चिन्ह कोणतं आहे बघा, स्वल्पविराम आहे, म्हणून हे चिन्हाचा आपण पर्याय लिहायचा. पुढचा प्रश्न. आजोबा म्हणाले यशवंत भव गुणवंत भव. या वाक्यातली आपल्याला काय करायचे आहेत, विरामचिन्ह ओळखायचे. तर मित्रांनो हा स्वल्पविराम आहे आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे.
बघा हा स्वल्पविराम आहे आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. मग पर्याय कुठं आहे बघा, स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात, या वाक्यातलं विरामचिन्ह कोणतं बघा. तर इथं बघा हे विरामचिन्ह आहे, या चिन्हाला काय म्हणतो आपण, फुल स्टॉप, पूर्ण विराम, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न बघा, तुला कंटाळा नाही ना आला, या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. तर बघा तुला कंटाळा नाही ना आला, तर हा प्रश्न विचारलेला आहे आणि मग प्रश्न विचारल्यावर प्रश्नाच्या शेवटी कोणतं असतं, प्रश्नचिन्ह आहे की नाही, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, वा कोकम सरबत छान झाले आहे, या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. तर बघा वा कोकम सरबत छान झाले आहे, इथं स्ट्रॉंग फिलिंग आहेत, तीव्र भावना आहेत. वा नंतर काय पाहिजे, इथं उद्गार चिन्ह पाहिजे, बरोबर का, वा नंतर उद्गार चिन्ह पाहिजे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे घातलेले वाक्य ओळखा. तर बघा चुकीची विरामचिन्ह घातलेलं वाक्य, बापरे केवढा मोठा हा अजगर, तर इथं सुद्धा तीव्र भावना आहेत, भीती व्यक्त केलेली आहे, आश्चर्य व्यक्त केलंय, उद्गार चिन्ह बरोबर आहे. गाढवाला गुळाची चव काय, थोडक्यात हा प्रश्न आहे आणि इथं प्रश्नचिन्ह आहे, इथं सुद्धा बरोबर आहे. आपल्याला चुकीची विरामचिन्ह घातलेलं वाक्य ओळखायचे. मनीषला पेरू, आंबा, फणस ही फळे आवडतात, इथं सुद्धा पेरू, आंबा ही फळं आहेत, एकाच जातीचे आहेत, म्हणून तिथं काय केलंय, स्वल्पविराम दिलाय, हे सुद्धा बरोबर आहे. चौथा पर्याय बघा, श्रद्धा नियमित अभ्यास करते, आणि इथं शेवटी दिले प्रश्नचिन्ह. तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे का, श्रद्धा नियमित अभ्यास करते, इथं कुठेही प्रश्न विचारलेला नाही तरी सुद्धा प्रश्नचिन्ह दिले, म्हणून या ठिकाणी चुकीचं विरामचिन्ह वापरले. इथं पूर्ण विराम पाहिजे, इथं प्रश्नचिन्ह दिले. आता पुढचा प्रश्न, चौदावा प्रश्न बघा, गोदावरी, चंद्रभागा, कृष्णा या महाराष्ट्रातील नद्या आहेत, तर या ठिकाणी योग्य विरामचिन्ह वापरलेले आहेत. पुढे, बाबा किती भरभर चालता तुम्ही, जरा सावकाश चाला ना, तर बघा इथं सुद्धा उद्गारवाचक चिन्ह वाक्य आहे, उद्गार चिन्ह दिलंय आहे की नाही, आणि हे कुणाच्या तरी तोंडचे उद्गार आहेत म्हणून इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहे. पुढे, अबब केवढा मोठा प्राणी हा, उद्गारवाचक वाक्य आहे, उद्गार चिन्ह दिलेलं आहे. पुढे, तळे राखी तो पाणी चाकी, तर मित्रांनो या ठिकाणी चुकीचं हे वापरलं, इथं स्वल्पविराम वापरण्याची काही गरज नाही, तळे राखी तो पाणी चाकी असं सहज वाचावं लागतं हे, तरी इथं स्वल्पविराम दिलेला आहे, तर हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याला पुस्तक कोणी दिले, प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नचिन्ह, बरोबर आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, बरोबर वापरलेलं आहे. तू नियमित शाळेत जा, साधं वाक्य आहे, पूर्णविराम दिलाय, बरोबर आहे. आहानाला मोगरा जुईची फुले आवडतात, तर मित्रांनो इथं अर्धविराम दिलाय, हे चुकीची गोष्ट केलेली आहे. आहानाला मोगरा आणि जाईची फुले आवडतात असं लिहायला पाहिजे होतं, किंवा आहानाला मोगरा व जाईची फुले आवडतात, तर मित्रांनो या ठिकाणी चुकीचं विरामचिन्ह वापरले. पुढचा 16वा प्रश्न बघा, पुढील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आलेली आहेत. ताई म्हणाली किती उंच इमारत आहे ही, तर किती प्रकारची विरामचिन्ह आहेत बघा, स्वल्पविराम 1, दुहेरी अवतरण चिन्ह 2, उद्गार चिन्ह 3. किती प्रकारचे चिन्ह आलेत, 3 प्रकारचे, पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे. थँक्यू.